माझी पिढी किंवा माझ्या आधीच्या पिढीपर्यंत ममता कुलकर्णी हे नाव मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होतं. बॉलिवूडमधली अभिनेत्री ममता कुलकर्णी. 90च्या दशकात तिचे चित्रपट गाजले, तिची गाणी, तिची नृत्य गाजली. इतकंच काय, तिचं बोल्ड फोटोशूट सुद्धा गाजलं होतं. हीच ममता कुलकर्णी यापुढे मात्र ममता कुलकर्णी राहणार नाही. आणि त्याचं कारण तिचं लग्न झालं असेल असं तुम्हाला वाटलं असेल तर तसं नाही आहे. ती त्याच्याही पलीकडे गेलेली आहे. कारण ममता कुलकर्णी आता बनणार आहे महामंडलेश्वर. ती बनलेली आहे महामंडलेश्वर. कारण प्रयागराज इथं भरणाऱ्या पूर्ण कुंभमेळ्यामध्ये किन्नर आखाड्यानं तिला आता महामंडलेश्वर ही उपाधी, ही पदवी दिलेली आहे. आणि यामुळे आता ती संन्यासी बनलेली आहे. तेव्हा ममता कुलकर्णी एक बॉलिवूड ॲक्ट्रेस, त्यानंतर तिनं पूर्णतः गायब होणं, तिच्याबद्दल उपस्थित झालेले वाद आणि आता थेट महामंडलेश्वर या प्रवासाबद्दलचा पव्यात इंडिया नामाचा हा रिपोर्ट. ममता कुलकर्णी आपल्या हॉट अदानी तरुणांना घायाळ करणारी 1990च्या दशकातली सुप्रसिद्ध अभिनेत्री. शाहरुख खान, सलमान खान, अजय देवगन, अनिल कपूर अशा दिग्गज अभिनेत्यांसोबत तिनं सिनेमाचा पडदा गाजवला. स्टारडस्ट मासिकाच्या कव्हर पेजवरचं तिचं अर्धनग्न फोटोशूट अजूनही तिचे चाहते विसरलेले नाहीयेत. या ना त्या कारणानं कायम चर्चेत राहिलेली ममता कुलकर्णी आता पुन्हा एकदा प्रकाश झोतात आली आहे. ती संन्यासी बनल्यानं, होय, तुमचा कानांवर विश्वास बसणार नाही, पण ममता कुलकर्णीनं आता संन्यास घेतलाय. गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, अंगात भगवी वस्त्र, खांद्याला भगवी झोळी आणि कपाळावर भगवा तिलक. अशा वेशात 53 वर्षांची ममता कुलकर्णी शुक्रवारी किन्नर आखाड्यात पोहोचली. किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद तिनं घेतला. तब्बल तासाभराच्या चर्चेनंतर ममता कुलकर्णी हिला महामंडलेश्वर उपाधी देण्याची घोषणा आचार्य त्रिपाठी यांनी केली. त्यानुसार पवित्र गंगा नदीत पिंडदान करून आणि स्नान करून ममता कुलकर्णीनं महामंडलेश्वर पद धारण केलं. मैंने लक्ष्मी नारायण त्रिपाठी को चुना बिकॉज आज शुक्रवार है और सर्वप्रथम आज महाकाली का दिन है और मुझे कल महामंडलेश्वर बनाने की तैयारी चल रही थी. मुझे पूछा गया तो, लेकिन आज मुझे महाशक्ति ने आदेश दिया कि मुझे ये चुनना है लक्ष्मी नारायण त्रिपाठी जी को, बिकॉज वो साक्षात अर्धनारेश्वर के स्वरूप है. और इससे बड़ी मेरे लिए क्या उपाधि हो सकती है कि एक अर्धनारेश्वर के हाथ मेरा पट्टा अभिषेक हो रहा है. ममता कुलकर्णीनं संन्यास घेतल्यानं सगळ्यांनाच जोरका झटका बसलाय. आजवरच्या आयुष्यात तिनं अनेक वाद ओढवून घेतले. 1991 मध्ये मेरा दिल तेरे लिए सिनेमातून बॉलिवूड एंट्री तिनं केली. करण अर्जुन, चायना गेट, क्रांतीवीर, बाजी असे गाजलेले तिचे सिनेमे आहेत. 1993 मध्ये स्टारडस्ट मासिकाच्या कव्हर पेजसाठी टॉपलेस फोटोशूट केल्यानं वाद झाला. दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानं वाद झाला. 2002 मध्ये प्रदर्शित कभी तुम कभी हम हा तिचा शेवटचा चित्रपट. हिंदीसह कन्नड, तमिळ, तेलुगू, बंगाली, मल्याळम या चित्रपटांमध्येही तिनं काम केलं. बॉलिवूडला अलविदा करून ती विदेशात स्थायिक झाली. दुबईत अंडरवर्ल्ड ड्रग माफिया विकी गोस्वामी सोबत तिनं लग्न केलं. ड्रग तस्करीमध्ये सहभाग असल्याचे ममता कुलकर्णीवर आरोप सुद्धा करण्यात आले. 2013 मध्ये ऑटोबायोग्राफी ऑफ एन योगिनी आत्मचरित्र प्रकाशित झालं. बॉलिवूडला टाटा बाय बाय केल्यानंतरच ममता कुलकर्णी देवपूजेला लागल्याचं सांगितलं जातं. 2000 सालापासूनचा तिचा ओढा अध्यात्माकडे लागलाय. खोपोलीच्या श्री चैतन्य गगनगिरी महाराज यांच्याकडून शिक्षा म्हणून दीक्षा घेतल्याचा दावा ममता कुलकर्णी हिनं केला. जय श्री महाकाल, ओम नमो नारायण. किन्नर अखाड़ा ममता कुलकर्णी को महामंडलेश्वर बनाने जा रहा है. उनका नाम श्री यमाई ममता नंदगिरी रखा गया है. जैसे मैं बात कर रही हूँ, उनका पिंडदान का कार्यक्रम हो रहा है और उनके सारे क्रियाक्रम जो महामंडलेश्वर होने के पहले होते हैं वो सारा चीज किया जा रहा है. किन्नर अखाड़ा किसके लिए बना था? किन्नर समाज के लिए बनाया गया था किन्नर अखाड़ा, मगर अब उसके अंदर
महिला को स्थान दे दिया किन्नर अखाड़े में। तो मैं ये कहती हूँ अगर वो किन्नर अखाड़ा है, किन्नर के बदले आप महिलाओं को अब स्थान देने लग गए हैं, तो मैं कहती हूँ इसका नाम चेंज कर दीजिए, फिर बाद में आप दूसरा कोई नाम रख लीजिए ना। ममता कुलकर्णी जैसी फिल्म स्टार जिनका संबंध डी कंपनी के साथ है, जो ड्रग्स के आरोप में जेल में भी गई हैं, एम आई राइट और रॉन्ग? पूरा विश्व जानता है उस चीज को, उसके बावजूद आप उन्हें दीक्षा देते हैं और उन्हें महामंडलेश्वर के पद पे बिठाते हैं विदाउट कोई शिक्षा दिए। किसी को आप दीक्षा दे के महामंडलेश्वर जैसे इतने बड़े पद पे आसीन कर देते हैं। समाज को आप क्या दे रहे हैं? कौन सा गुरु समाज को दे रहे हैं आप? ये मैं जानना चाहती हूँ। आता तिनं चक्क किन्नर आखाड्याकडून महामंडलेश्वराची उपाधी घेतल्यानं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय। दरम्यान किन्नर नसलेली व्यक्ती किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर कशी होऊ शकते असा सवाल आता केला जातोय। या निमित्तानं आणखी एका वादाची भर ममता कुलकर्णी हिच्या आयुष्यात पडली आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज। तर अशी ही ममता कुलकर्णी आणि असं तिचं आयुष्य आता पूर्णतः बदललेलं आहे, वेगळ्या ट्रॅकवर गेलेलं आहे, वेगळा रोल सुरू झालेला आहे। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत नेमकं हे महामंडलेश्वर पद काय असतं, आखाड्याला अशी अधिकार असतो का आणि पुढे तिचं आयुष्य कसं असेल याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत महंत सुधीर दास। महंत, आपलं स्वागत आहे इंडिया नामामध्ये। माझा आपल्याला प्रश्न आहे की ममता कुलकर्णीला अशा प्रकारे हे महामंडलेश्वर पद देणाऱ्या किन्नर आखाड्याबद्दल आपण काय सांगाल आणि ममता कुलकर्णीला आता हे महामंडलेश्वर झाल्यानंतर काय तिची भूमिका असेल, काय करणं तिने अपेक्षित आहे आणि एकूणच या प्रोसेसबद्दल, या प्रक्रियेबद्दल काय अधिक माहिती द्याल? आता किन्नरांमधनंच असं झालंय की बुवा एक स्त्री असलेल्या ममता कुलकर्णीला तिथे महामंडलेश्वरपदी का नियुक्त केलंय? लक्ष्मीनारायण त्रिपाठींनी अगदी तिचा पट्टाभिषेक वगैरे केला आहे। त्यांच्या इंडिव्हिज्युअल आखाड्याला त्याची ती अथॉरिटी पण आहे, परंतु शिष्य परंपरेमध्ये तिथे ममता कुलकर्णी ही गगनगिरी महाराजांच्याकडून तिने दीक्षा घेतली आहे अशी माहिती समोर येते। आणि यानंतर वास्तविक पाहता आखाड्याचे जे 17 नियम असतात त्या 17 नियमांचं तिने पालन करून पुन्हा एकदा तिची जी म्हणजे तिला जो आश्रम दिला जाणार आहे त्याची माहिती साधारण समोर आले। मथुरा वृंदावनमध्ये पायलट बाबांनी एक आश्रम हा किन्नर आखाड्याला दान केलेला होता, त्या जागेवरती तिची नियुक्ती होणार आहे। त्याचप्रमाणे तिची प्रवक्ता म्हणून देखील किन्नर आखाड्याची नियुक्ती होणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे। परंतु वास्तविक पाहता आज ती स्वतः सांगते की मी 22 वर्ष तपश्चर्या केली, 22 वर्ष मी साधना केली, परंतु अशा पद्धतीने जे काही महामंडलेश्वर पद अगदी घाई गडबडीमध्ये म्हणजे अवघ्या 1 तासामध्ये तिचा पिंडदान विधी झाला, 1 तासामध्ये तिची संन्यास विधी झाला, 1 तासामध्ये तिचं सर्व चादर ओढणं झालं आणि बिजेट तिला महामंडलेश्वरपदी घोषणा केली आहे। तर वास्तविक सनातन धर्माच्या प्रती तिचं कॉन्ट्रीब्युशन काय हे काहीच समोर आलेलं नाही। असं असताना त्यांनी लक्ष्मीनारायण त्रिपाठींनी सांगितलं की गेल्या 2 वर्षापासून ती आमच्या आखाड्याला खूप मोठ्या प्रमाणावर मदत करत होती। आर्थिक मदत करणं आणि अध्यात्माच्या संदर्भामध्ये संपूर्ण मांडणी असणं या 2 विषयामध्ये फरक येतो। हरकत नाही, आम्ही त्याला पण काही विरोध म्हणून पण कन्सिडरिंग टू दिस आता त्यांनी पुन्हा तिने स्वतः ममता कुलकर्णींनी सांगितलं आहे की मी काही आता बॉलिवूड, हॉलिवूड किंवा अन्य चित्रपट कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणार नाही। आपण त्या गोष्टीकडे सात्विक विचारांच्या माध्यमातून, एक धर्म माध्यमातून पाहायचं म्हटलं तर प्रत्येक व्यक्तीला देखील त्याला त्याचे प्रिव्हियस सगळ्या गोष्टी ड्रॉप करून अशा पद्धतीचं एक व्रत धारण करून व्रतस्थ जीवन जगण्याचा अधिकार आहे। मला असं वाटतं की ममता कुलकर्णींना आम्ही शुभेच्छा देतो। धन्यवाद महंत, आपण ही सविस्तर माहिती दिली यासाठी। इंडिया नावाच्या या एपिसोडमध्ये या आठवड्याच्या सगळ्या घडामोडींच्या बाबतीत आपण इथेच थांबतोय। मात्र जाण्यापूर्वी एक अपडेट सुद्धा आहे। येता आठवडा वादळी ठरणार आहे दिल्लीमध्ये सुद्धा, कारण लवकरच म्हणजे 1 तारखेपासून, फेब्रुवारीच्या 1 तारखेपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि त्याचे पडगम यासाठी वाजायला लागले कारण सध्या विवादास्पद ठरलेलं वक्फ विधेयक
वक्फ जी एक प्रकारची व्यवस्था आहे ज्या अंतर्गत मुसलमानांच्या धार्मिक ज्या संपत्ती संसाधन असतात त्याबद्दलचं नियंत्रण नियोजन केलं जातं, त्याच्याबद्दलच्या नव्या विधेयकाबद्दल सध्या चर्चा करण्यासाठी JPC संयुक्त संसदीय समितीचं गठन करण्यात आलं. मात्र त्यामध्ये विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या सदस्यांमध्ये जोरदार वादविवाद झाला. इतकंच काय, जगदंबिका पाल की जे त्या समितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी तर थेट निलंबनाची सुद्धा कारवाई केली, ज्यामध्ये अरविंद सावंतांचा सुद्धा समावेश आहे. आता या समितीची बैठक येत्या सोमवारी होणार आहे आणि त्याच दिवशी तो प्रस्ताव सरळ पुढे नेला जाणार आहे अशी सुद्धा माहिती येते. आणि त्यामुळे येत्या अर्थसंकल्प हा अर्थसंकल्पाच्या इतकाच वक्फ विधेयकामुळे सुद्धा चर्चेत राहील अशी शक्यता वाढलेली आहे. या अपडेटसह पुढच्या इंडिया नामाच्या एपिसोडमध्ये आपण अर्थसंकल्प, वक्फ विधेयक आणि अन्य घडामोडींकडे लक्ष ठेवून असू. तुर्तास इथेच थांबूया. पाहत रहा पुढारी न्यूज. Thank you.